विद्यार्थी मित्रांनो, आजचं युग हे ए आयचं आहे हे सर्वांना माहिती आहे, सर्वश्रुत आहे. ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्तेचं युग आहे. अगदी मागच्या दशकापर्यंत एक 7, 8, 10 वर्षांपूर्वीपर्यंत आपली सगळी कामं संगणकावरती आपण करायचो, कॉम्प्युटरवरती करायचो, आजही करतो. पण आज त्यामध्ये एक क्रांती झाली आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं जवळपास सगळ्याच क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे, क्रांती झालेली आहे. मग या ए आयच्या आगमनाने काय परिणाम झालेत किंवा अजून ए आय खूप स्ट्रॉंग होणार आहे येणाऱ्या काळामध्ये, अजूनही खूप मोठ्या प्रमाणात ए आयचे बदल तुम्हाला दिसतील आणि त्यामुळे अजून काय बदल आपल्या आयुष्यावरती एकंदरीत होतील, आपल्या कुठल्या कुठल्या क्षेत्रावरती त्याचे काय परिणाम होतील, एक बऱ्यापैकी भीतीचं सुद्धा एक सावट सगळ्यांच्या मनामध्ये आहे. ए आय आपल्या नोकऱ्या खातील का, आहे की नाही, ए आयमुळे आपल्या नोकऱ्या धोक्यात येतील का, असे बरेचसे संभ्रम असतील किंवा प्रश्न असतील. त्या प्रश्नात काही प्रमाणात तथ्यसुद्धा आहे. तर ते आपण थोडंसं इथे बघूया की कुठल्या नोकऱ्या धोक्यात येतील आणि कुठली लोकं मागे पडतील, हे आपण थोडंसं बघूया आणि त्यापासून वाचण्यासाठी काय उपाय करायला हवेत तेही आपण बघू. बरोबर आहे. चला तर मग बघूया, ए आयच्या जर्नीला सुरुवात करूया. तर ए आयमुळे सर्व जॉब संपणार नाहीत, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपण इथे समजून घेतला पाहिजे. सगळ्यात अगोदर काय, तर ए आयमुळे सर्व जॉब्स, सर्व हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे काही प्रमाणात काही जॉब्स नक्कीच जातील, पण सर्व जॉब जातील का, तर नाही. का असं? काही बाबतीमध्ये असं आहे, काही क्षेत्रामध्ये असं आहे की मॅन्युअल वर्किंग किंवा मनुष्याने स्वतः वर्किंग करणं अत्यंत गरजेचं आहे. जसं ट्रान्सपोर्टेशन बघा. आता ट्रान्सपोर्टेशनमध्ये जी टेक्नॉलॉजी यूज केली जाईल तर ती असेल ए आयची, पण वास्तविक ड्रायव्हिंग वगैरे हे तर मनुष्यालाच करावं लागेल. म्हणजे गाड्यांचं आवागमन जे आहे रस्त्यावरती, तर ते मनुष्य नियंत्रितच असेल. असे काही व्यवसाय आहेत की जिथे मनुष्याला स्वतःच कामं करावे लागतील. पण ऑफिशियल कामं जिथे असतात, आय टी क्षेत्राशी संबंधित जिथे कामे असतील, तिथे मात्र ए आयचा शिरकाव नक्कीच होणार आहे. तर सर्व जॉब जातील हे मात्र नाही, एवढं निश्चिंत राहा. पुढे आता ए आय माणसांची जागा पूर्णपणे घेण्यापेक्षा ए आय वापरणारे लोक ए आय न वापरणाऱ्या लोकांची जागा घेण्याची शक्यता जास्त आहे. म्हणजे काय, आज आपण ए आयचा वापर करत नसू आपल्या कुठल्याही क्षेत्रामध्ये, तर आपली जागा ए आय वापरणारे लोक नक्कीच घेतील. हा येणारा काळ आहे बघा. तर तुम्ही ज्या ऑफिसमध्ये काम करत असाल, तुम्ही टीचिंगमध्ये काम करत असाल, तुम्ही कुठे रिसर्चमध्ये काम करत असाल, तर त्यावेळी जर तुमच्या कामाच्या जोडीला जर ए आयची साथ नसेल, नक्कीच काय होईल, ज्यांनी ए आय शिकून घेतलं आहे, ज्यांनी ए आयचं सगळं तंत्र समजून घेतलेलं आहे, त्या लोकांना जॉब प्रेफरन्स दिला जाईल आणि आपले जॉब्स धोक्यात येतील. त्यामुळं सगळ्यात पहिला उपाय हा आहे की आपण ए आयचं जे तंत्र आहे ते तंत्र समजून उमजून घेतलं पाहिजे. नवीन गोष्टी ए आयच्या टूल्स वगैरे काही आपण जर समजून घेतले व्यवस्थित, आपल्या कामाशी निगडीत, आपल्या क्षेत्राशी निगडीत, तर आपल्या जॉबला धोका नाही, हे मात्र लक्षात ठेवायचं. पुढे बघा, आता कोणत्या प्रकारच्या जॉबमध्ये मोठा बदल होऊ शकतो, कुठले कुठले असे जॉब्स आहेत की ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल आपल्याला दिसू शकतात किंवा बदल होऊ शकतात ते बघा. आता ज्या जॉब्समध्ये डायरेक्ट परिणाम होतील ते आहेत बघा, जसं डाटा एंट्री अँड क्लेरिकल वर्क, ज्यामध्ये माहिती भरायचं असतं, वर्गीकरण करायचे असतात. डाटा एंट्रीची जेवढी काही कामं असतील पूर्णपणे संगणक आधारित असतात, कॉम्प्युटराइज्ड असतात. त्यावेळी तिथे डाटा एंट्रीची जी काही कामं असतात ती मात्र ए आय स्वतः पूर्ण करणार आहे किंवा ए आयचं नॉलेज ज्यांना आहे ती लोक सोप्या पद्धतीने सगळे कामं करतील. मग आज आपण ज्या काही चालू पद्धती वापरतो डाटा एंट्रीच्या वगैरे, ज्या टाईम टेकिंग असतात, ओके, मॅन्युअल लेबर जर त्याला खूप लागत असेल, म्हणजे आपल्याला टाईप करण्यापासून बऱ्याचशा गोष्टी क्लासिफाय करायला वगैरे वगैरे जे काही ह्युमन्स काम करत असतात ते ए आय करणार आहे. तर ए आयमध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये ज्यांना जबरदस्त नॉलेज आहे त्या लोकांना हे जॉब्स नक्कीच मिळतील. दुसरं क्षेत्र बघा, बेसिक अकाउंटिंग, जिथे प्राथमिक बुक कीपिंग आणि रिपोर्ट्स तयार केले जातात. तर जिथे बघा चार्टर्ड अकाउंटिंगशी रिलेटेड आहे, म्हणजे हिशेब ठेवणं वगैरे वगैरे, ह्या ज्या काही संबंधित गोष्टी असतील तिथेसुद्धा ए आयचा भरपूर वापर होणार आहे, सुळसुळाट होणार आहे ए आयचा. मग त्यामुळं
त्या क्षेत्राशी संबंधितसुद्धा म्हणजे बेसिक अकाउंटिंगशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील त्यासुद्धा तुम्हाला ए आयच्या संदर्भात शिकून घ्यावी लागतील नक्कीच. त्यानंतर बघा पुढे आहे कस्टमर सपोर्ट, चॅटबोट अँड ए आय असिस्टंट्स कंटेंट. आता चॅटबोट वगैरेचा वापर आपण करत असतो, ज्यामध्ये ऑटोमॅटिकली आपली माहिती भरली जाते, ऑटोमॅटिकली प्रश्न विचारले जातात, आपण ती माहिती भरत असतो ॲज अ कस्टमर आणि ती माहिती व्यवस्थित स्टोअर केली जाते. त्यातसुद्धा ए आयचा वापर भरपूर होणार आहे. म्हणजे कस्टमर सपोर्टच्या क्षेत्रातसुद्धा ए आयचा भरपूर वापर पुढे होणार आहे. त्यानंतर रायटिंग, बेसिक आर्टिकल्स असतील, समरीज असतील, ट्रान्सलेशन्स असतील, ही सगळी कामं ऑटोमॅटिक होतील. ए आय हे सगळं करून आणणार आहे. फक्त मग इथे मग रायटिंगचा जॉब गेलाच का पूर्ण? नाही. क्रिएटिव्ह रायटिंग मात्र बघा, ओरिजिनल क्रिएटिव्हिटी मात्र ही मनुष्याची असते, ए आयची नसते. ए आयने सुद्धा काय केलेलं असतं बघा, मनुष्याने ज्या ज्या गोष्टी त्याला फीड करून ठेवलेल्या आहेत क्रिएटिव्हिटी संबंधित, तेवढाच विचार तो करणार, तेवढंच रायटिंग तो करणार. पण नवनवीन जी क्रिएटिव्हिटी असते की नाही, ती फक्त मनुष्यातच असते. तर मनुष्य अधिकाधिक नवीन नवीन क्रिएटिव्ह गोष्टी ज्यावेळी जसं लिहित जाईल वगैरे वगैरे, तर त्या लोकांना काही प्रॉब्लेम नाही. पण जी लोकं सतत रायटिंगशी संबंधित लेखक म्हणून, कवी म्हणून काम करत असतील, तर त्यांना ए आयचा भरपूर फायदा घेता येणार आहे. तर बेसिक आर्टिकल्स, शब्द बेसिक इथे वापरलेला बघा, आर्टिकल्स लिहित असताना सुद्धा बेसिक स्वरूपाची जी असतील ते ए आय स्वतः कंप्लीट करणार आहे. नंतर ग्राफिक डिझाईन, ज्यात बेसिक पोस्टर्स असतात, थंबनेल्स असतात, प्रेझेंटेशन्स असतात, हे सुद्धा ए आयच करतं. आजसुद्धा आपण थंबनेल्स वापरायला ए आयचा वापर करतो, हो की नाही? ChatGPT असेल, जेमिनी ए आय असेल वगैरे, तर या सगळ्या ए आय टूल्सचा आपण वापर करून थंबनेल्स तर आताच आपण तयार करतो, प्रेझेंटेशन PPTसुद्धा आपण आताच तयार करतो आहे. तर अजूनही ॲडव्हान्स्ड फॉर्मॅटमध्ये हे सगळी कामं होणार आहेत. तर त्यामुळं त्याचा जास्तीत जास्त वापर करता येईल असं स्किल आपण डेव्हलप करायला हवं. नंतर बघा कोडिंग, रुटीन, स्टँडर्ड कोड जनरेशन. कोडिंग हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, ए आयशी रिलेटेडच आहे. त्याच्याद्वारेच आपण वेगवेगळे प्रोग्राम वगैरे डिझाईन करत असतो. तर कोडिंगच्या संदर्भातसुद्धा जे कोडिंगचं शिक्षण घेता येत असेल, ए आयशी रिलेटेड कोडिंग ज्यावेळी आपण शिकून घेतो आहे, त्यावेळी तुम्हाला जबरदस्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज इथे मिळणार आहेत. पण जर तुम्ही कोडिंग ए आयच्या संदर्भाने शिकत नसाल, तर मग मात्र कुठल्याही प्रकारची जॉबची ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकत नाही. डेटा ॲनालिसिस हा एक प्रकार आहे बघा. बेसिक रिपोर्ट्स अँड पॅटर्न्स शोधायचे असतात. त्यातसुद्धा डेटा ॲनालिसिसमध्ये सुद्धा बघा, डेटा ॲनालिसिस खूप मोठं काम आहे, खूप मोठं काम आहे. सॉफ्टवेअर कंपनीजमध्ये वगैरे वगैरे डेटा ॲनालिस्ट म्हणून ज्यावेळी काम करत असतं, त्यावेळी ए आयचा वापर करून तर ॲनालिसिस, बेसिक रिपोर्ट्स वगैरे वगैरे अत्यंत सोप्या आणि सुलभ पद्धतीने आणि पटापट वेळेचा अपव्यय न होता तयार केली जातात. ते सुद्धा आपल्याला स्किल्स येणं गरजेचं आहे. नंतर बघा लीगल आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क आहे, ज्यात डॉक्युमेंट्स, समरीज, रुटीन, ड्राफ्टिंग वगैरे म्हणजे ॲडव्होकेसी संबंधित ते आहे. लिगल कामं जे असतात की नाही, तुम्ही वकील असाल, वकिली क्षेत्रामध्ये जात असाल, तर तिथेसुद्धा ए आयचा भरपूर वापर होणार आहे. त्यात जे जसं इथे लिहिलं आहे रुटीन ड्राफ्टिंग वगैरे असतं. ड्राफ्टिंगची एक लँग्वेज असते, लिगल लँग्वेज, ती फिक्स्ड असते. दरवेळी तुम्हाला त्याच्यामध्ये नवीन नवीन बदल करण्याची गरज नसते. त्यावेळीसुद्धा ए आय हे सगळं स्वतःच करणार आहे. नावं बदलली, पक्षकारांची वगैरे वगैरे नावं टाकली, फटाफट सगळं ड्राफ्टिंग तुम्हाला ऑटोमॅटिक मिळणार आहे. ए आयचा वापर तसा होणार आहे बघा. टीचिंग सपोर्ट, आता टीचर्सशी पण रिलेटेड हे आहे बघा. टीचिंग सपोर्टमध्ये कसं आहे, नोट्स आहेत, क्विझेस आहेत, त्यानंतर पर्सनलाइज्ड फॉर्मॅटमध्ये ज्यावेळी तुम्ही नोट्स किंवा क्विझेस वगैरे किंवा अजूनही काही इतर गोष्टी तयार करत असं टीचिंगच्या संदर्भात, तर त्यासाठी सुद्धा ए आयचा वापर भरपूर होणार आहे. सुळसुळाट आहे अगदी ए आयचा. त्यामुळे टीचर्सना याचा फायदासुद्धा होणार आहे. पण कोणते टीचर्स? जे टीचर्स ए आयचा प्रशिक्षण घेतील, ए आय शिकतील, ए आय आपल्या दररोजच्या कामामध्ये ए आयचा वापर करतील, त्यांनाच फक्त फायदा होणार आहे. जे टीचर्स ए आयशी रिलेटेड ज्या काही गोष्टी आपण शिकत नसू, आपण जर मागे पडू, तर आपले टीचिंगचे सुद्धा जॉब्स धोक्यात नक्कीच येतील, हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा लर्निंग मार्केटिंग, त्यात बेसिक ॲडव्हर्टिजमेंट्स असतात, कॅप्शन्स असतात, मार्केट ॲनालिसिस असतं. हे सगळी कामं मार्केटिंगशी रिलेटेड जे असतात ते सुद्धा ए आय करणार आहे. पाय चार्ट काढणं असो, कुठलाही ज्याला आपण ग्राफ वगैरे म्हणतो, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वगैरे, हे सगळं ए आय विदिन सेकंड्स करणार आहे.
आता ह्युमन इंटेलिजन्सची तेवढी गरज या सगळ्या गोष्टींसाठी पडणार नाही आहे. त्यामुळं ह्युमन्सचे जॉब कसे टिकतील, तर ए आय या संदर्भातले आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रातलं ए आयशी संदर्भित काय काय चेंजेस होत आहेत, काय काय नवीन नवीन टूल्स मार्केटमध्ये येत आहेत, ते आपण अद्ययावतपणे शिकून घेतलं पाहिजे. म्हणजे आपला जॉबसुद्धा सिक्युअर राहील आणि आपली कामंसुद्धा सुलभ होतील. हा फायदा आपण लक्षात घेतला पाहिजे. पण जर ए आयच्या व्यतिरिक्त मी काम करायचं ठरवलं तर मग माझं काम कोणालाच नको आहे, कारण माझ्यापेक्षा फास्ट ए आय करणार आहे, हे लक्षात ठेवायचं आपण. त्यानंतर बघा, मुलांनी नेमकं काय शिकावे. फक्त ए आय वापरणे पुरेसे नाही. ए आय वापरणं हे काय पुरेसं आहे का? बरं बघा, तर ए आयसोबत काय काम करण्याची क्षमता शिकणे महत्त्वाचे आहे. तर ए आयचा वापर मुलांनी जरूर करावा. ए आयपासून दूर अजिबात राहू नये, पण ए आयचा सुंदर वापर करून आपली उत्तरं चांगली करणे, आपण नोट्स व्यवस्थित काढणे, त्याचा परत स्वतः अभ्यास करणे आणि स्वतः कल्पनाशक्ती वापरून, कल्पकता आपली स्वतःची वापरून आपण त्याला ए आयची जोड देऊन सुंदर अशा पद्धतीने आपण आपलं प्रेझेंटेशन तयार केलं पाहिजे. अभ्यासाचं सुद्धा तंत्र व्यवस्थित ए आयशी निगडीत करून घेतलं पाहिजे, तरच त्याचा फायदा होणार आहे. पण आजकाल असं दिसतं बघा, काही मुलं काय करतात, जनरली पूर्णपणे ए आयवरती अवलंबून असतात. आज बरेचसे लोक आपण बघतो अवतीभोवती की छोट्यातले छोटे कामं करायचे असतील तरी आपण ए आयला विचारतो. पण ही डिपेंडन्सी अत्यंत घातकसुद्धा आहे. जर आपण स्वतः विचार करणार नसू, आपल्याकडे जी एकदम काय म्हणतात त्याला, खूप सुंदर अशी एक मशिनरी ब्रेन नावाची जी दिलेली आहे, ती विचार करण्यासाठी आहे, स्मरणात ठेवण्यासाठी आहे, आणि ते जर आपण काम पूर्णपणे ए आयवरती सोपवत असू तर आपण ए आयचे गुलाम होऊ. तर मुलांनी, विशेषतः मुलांनी हे समजून घेतलं पाहिजे की ए आयचा अत्यंत सुउपयोग आपण करून घ्यावा, व्यवस्थित उपयोग आपण करून घ्यावा आपल्या अभ्यासासाठी, अभ्यासात होणाऱ्या डेव्हलपमेंटसाठी. म्हणजे त्याचा उपयोग आपण आपल्या व्यक्तिमत्वावरती होऊ देऊ नये. आपलं व्यक्तिमत्व स्वतंत्रपणे आपण डेव्हलप करावं. आपली कल्पनाशक्ती, आपण विचार करण्याची शक्ती ही आपली स्वतंत्र ही असलीच पाहिजे. म्हणजे ए आय आपल्यावरती हावी न होता आपण ए आयवरती हावी होण्याच्या ऐवजी मी असा शब्द वापरेल की ए आयचा वापर करून आपण अधिकाधिक सुंदर आपला अभ्यास करावा. या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर मित्रांनो, आपण सतत पुढे जात राहू. आपली जॉब सिक्युरिटीसुद्धा टिकून राहील आणि जॉब संदर्भात जी काही अनिश्चितता तयार झालेली आहे, अनसर्टन्टी तयार झालेली आहे, जी एक अनामिक भीती सर्वांच्या मनात आहे, ती जर घालवायची असेल तर काय करायचं आहे, आपलं काम ए आयच्या जोडीनं अधिकाधिक सुंदर करायचं आहे, प्रभावी करायचं आहे. थँक्यू.